इथे पकड, इथे त्या हाताने पकड. हाय हाय हाय. हो हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग कोणी स्टार्ट केला? भाव्याने. भाव्याने स्टार्ट केला. मम्माने स्टार्ट केला. ओके, थँक्यू थँक्यू. हा चल ये पियाला. हा बुबू नाश्ता करते आता. फ्रेंड्स बघा, तुम्ही पण नाश्ता करा. हा काय 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 पैसे आहेत? बिस्किट, हो बिस्किट आहे. विचार, बिस्किट आहे फ्रेंड्स तुमच्याकडे? बिस्किट आहे कोणतं आहे विचार? ब्लू कलरचं. ओके फ्रेंड्स, तुमच्याकडे ब्लू कलरचं बिस्किट आहे, आमच्याकडे येलो कलरचं आहे. हा मारीचं. अच्छा तिच्या नवीन चेअर आणलेले. अन्वय, नाईस टू मीट यू अन्वय. बाय बाय. बाय बाय. टाटा. फ्रेंड्स, दादा आणि ताई आपल्याला भेटायला आलेले. लास्ट टाइम दादा नव्हता आला, स्कूल होती म्हणून. तर आता तो येऊन भेटून गेला बुग्गूला. बुग्गूले मस्तीमध्ये. बुग्गू झोपेतून उठली थोड्या वेळ अगोदर म्हणून बुग्गू बोलतच नाही काही. अरे बुग्गूने स्वतःने ब्लॉग काढला सकाळचा. हा अच्छा, तुम्ही केले स्टार्टिंग? काय बनवते? असंच मेथीचे ठेपले. इतके एवढं रेडी मध्ये म्हणजे सकाळ दुपार, म्हणजे सकाळ संध्याकाळ एक साथच बेस्ट आहे. आणि भाजी भाजी रेडी मध्ये ठेवते, वेगळी सेपरेट बनवणार आहे. तू काय झाली आहेस यार पूजा, किती बदल झालाय तुझं. चटका दे ना आता तुझा बाहेर. आता तिने आता मला हे केलं नाही, आता तू एक ओरडा खाशील माझ्याकडून. मी काय करेन? नाचत बसणार आहे मी. अजून हवंय का विचारते? काय दे बेटा, थँक्यू. काय पण राईस चिप्स आहेत. राईस चिप्स. तांदळाचे पफ का राईस टाइप काहीतरी येते. ते ऍक्च्युली मी खाणार होतो, बट त्यांना देऊन टाकलं. ते चांगलं आहे ना राईस चिप्स, त्याच्यासाठी असं काहीतरी द्यायचं हेल्दी. मम्माने कोणासाठी काहीतरी ऑर्डर केलंय. ते काय केलंय? कोण म्हणाले तिच्यासाठी काय ऑर्डर केलंय? तू तिला बोलतेस ना कधीपासून रिक्षा येणार आहे. तिला मी असं बोलते हा ऑटो ऑटो रिक्षा. परत बोल. आऊ हा ऑटो रिक्षा. कोण कुठून येणार आहे? मम्माने मला वाटलं मम्माने तिच्यासाठी ऑटो रिक्षा बुक केली आहे ह्याच्यावरून ऑनलाईन. तर ती येणार आहे की काय म्हणून ती आतुरतेने वाट बघते. तसं बघूला सकाळपासून एका गोष्टीची जिद पकडलेली तिने, की तिला रिसॉर्ट मध्ये जायचं. हा बेटा, कुठे जायचं? स्विमिंग पूलचा कॉस्ट्युम घातलाय म्हणून तिने स्वतःच कपाटातून काढून हे स्विमिंग पूलचा हे स्विमिंग कॉस्ट्युम घातलेला. पण नाही जाऊ शकत बेटा आपण आता रिसॉर्ट मध्ये. सॅटर्डे संडे सगळे फुल असतात. जायचंय तुला? फ्रेंड्सला सांग, एखादा रिसॉर्ट असेल तर आम्हाला सांगा. फ्रेंड्स आम्हाला एक रिसॉर्ट सांगा, आम्ही जातो. थँक्यू.
अरे ते मोठ्या माणसा हा कोण आहे जब पार्सल घेतो जा. पूजा आम्हाला बोलली असंच केलंय तसंच केलंय. अरे तुम्ही दही पाहिजे मला. काय पाहिजे जगे दही दही बेटा नीट उभे राहते. टी शर्टच्या कपड्यांसोबत काय खेळणं चालू आहे. व्यवस्थित कपडे हँडल करायचे बेटा. कपड्यांसोबत अशी मस्ती नाही करायची. हा सॉरी माझी चुकी. ऍक्च्युली मी जेव्हा पण ऑर्डर करते तर 107 वरती डिफॉल्ट आहे, पण अचानक काय माहिती सिल्वर मेट्रोपॉलिसचा ऍड्रेस गेला. मी नंतर चेंज केला. तेवढं तुम्ही अपडेट केला. अपडेट केला म्हणजे तुम्हाला समजायला. थँक्यू. चुकून गोष्टी ऑर्डर केल्या पण ऑफिसच्या गोष्टीवर ऍड्रेस करते. ऑफिस विसरली नाहीये का. काय काय तू डोळे बंद कर. डोळे बंद कर. असा हात ठेव. एक पहिला योगा करून घे मग तू. असा हात ठेव. काय काय ए पूजा काय एक एक डबे. ती जुजुक ट्रेन बोलत असते म्हणून जुजुक ट्रेन. अरे पण किती जुजूक ट्रेन आहेत आता घरी. ऑटो नंतर येणार आहे, तोपर्यंत मेट्रो आली. आता पूजा नाही पूजा आता म्हणजे हे नाही करा. आजकाल मी या गोष्टी आल्यावरती किरकिर करतोय का, कारण की ते सगळं उचलायला खरंच मग हे होतं. ही सगळं बस टाकून देते सगळीकडे. खेळत कशाने नाही 2-3 मिनिटाशिवाय. हो अरे बापरे इथं डायरेक्ट दहीसरला गेली. सोड सोड. अरे उलटी कर उलटी कर. आता चालव. सोड सोड. अरे बापरे डायरेक्ट अंधेरी. हे बघ बेटा हे बघ. हे समोर बसलेत हे ड्रायव्हर आहेत. ओके ओके म्हणजे हा ट्रेनचा पुढचा पार्ट आहे. ही ट्रेनचा बॅक आहे बॅक. हे बघ इथं एम मेट्रो लिहिलंय ना. इथं कोण बसलंय का नाही बसलंय ना. मग ही बॅक साईड आहे मेट्रोची. मग जर पुढं न्यायचंय तर ह्याला पाठी करायचं आणि 1 2 3. ओ तू कर आता. पहिले लोक कुठे बसलेत बघ. कुठे बसलेत. पुढे बसलेत की पाठी बसलेत. कुठे इथे आहे ना. मग हे पुढची साईड आहे बरोबर. मग आता याला पाठी घे. ते बघ जाऊ दे खेळ पाहिजे तसं. अरे सोड ना ते. मला बघून कसं तरी वाटतंय. तू सोड ना त्या ट्रेनला. पळू दे. हा अच्छा पराठ्यांसोबत तुम्ही दही मागवलंय. छान छान. बाकी कोणाला तरी एक छान पैकी असा रिप्लाय देण्यावरती. बाय द वे एक गोष्ट सांगायची होती. मी एक कमेंट वाचली होती की ह्या बाईला खाली जाता येत नाही का भाजी आणायला. बट एक सांगायचं झालं गोष्ट तर माझ्या आजूबाजूला माझ्या बिल्डिंगच्या खाली माझ्या इकडच्या जवळच्या परिसरात भाजीवाले एक दुकान नाहीये. आमचे गेस्ट पण येतात ना ते पण हेच बोलतात की अरे तुमच्या आजूबाजूला दुकान नाहीये का. म्हटलं नाहीये म्हणून आम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असतो. नाहीतर खालीच जर दुकान असतं तर मी गेली असती स्वतःहून आणायला. मी भाव्याला जाते आणायला तेव्हा घेऊन आली असती. जेव्हा वेनसडेचं मार्केट असतं तेव्हा ज्या काही भाज्या लागतात गरजेपुरतं त्या मी घेऊन येते. आणि आता श्रावण चालू आहे. शांत बस. आता श्रावण चालू आहे तर एक साथ भाज्या भरणार आहे. बट काही थोडेफार आमच्या गोष्टी चालू आहेत तिकडच्या त्याच्यामुळे लिमिटेड गोष्टी आम्ही भरतोय. आणि काय हे पूजा तू दुकानात गेली असती. खाली दुकान असतं तर का मला पाठवलं असतं. जे पण गेलो असतो ना पण दोघांपैकी कोणीतरी गेलो असतो ना पण दुकान नाहीये ना. आणि ही गोष्ट आपण हमेशा मेन्शन अगोदरपासून सांगत आले फ्रेंड्स. नवीनच प्रश्न आला असेल ठीक आहे नो प्रॉब्लेम.
कोणी गेस्ट पण येतं किंवा आता प्रशांत पण रिसेंटली तुम्ही बघितलं येऊन गेलं ते रिटर्न इथून स्टेशनला गेलेले, कारण की ना फ्रूटवाला ना दुकान ना काय काहीच नाही आजूबाजूला, डायरेक्ट लांब तिकडे जावं लागतं. मग तिथे जाऊन येण्यापेक्षा मग ते डिलिव्हरीच येते. आणि जर हिनी मला पाठवलं दुकानात 3 वाजता समजा काय आणायला, तर मी रिटर्न किती वाजता येतो? 6-7 वाजता. एवढं नाही, एक दीड तास कधी झाले तर, कारण की इथे ट्रॅफिक पण लागतं आणि मग दुसऱ्या गोष्टी पण आणत बसाव्या लागतात. चला, कालचा ब्लॉग आता सेव्ह झालाय कुठे 3:25 पटपटायला अपलोडिंगला लावू आणि मग त्यातून फ्री झाल्यावरती आपण जेवायला बसू. लवकर आण. हा, मी बोलतो कुणाला तरी रिप्लाय द्यायचा एका गोष्टीचा स्पेसिफिक, त्यांना नाही अजून पण काही कमेंट येतात, नॉट इन अ हार्श वे किंवा रागात नाही, बट असं वाटतं भाई की सिरियसली तुम्हाला मी त्याच्याबद्दल बोलायला लागल्यावर ते समजेलच तुम्हाला. हो ठीक आहे बाळा. अरे मी जर पाठी चाललोय तर तू फोडून जा ना. पाऊस फ्रेंड संध्याकाळी इतका जोरात चालू झालाय की ते फवारे दिसतात, पूर्ण प्रेशर मध्ये पाणी येताना. तू रेडी आहे बेटा कियांच्या बर्थडेला जायला? तिला घेऊन जातोय. नाही मी एकटाच झालो, परत पाऊस आल्यावरती काय काय आणायचं? बोलणं झालंय का? नाही, बोलणं नाही झालं, त्यांना दाखव. भाव्याला घेऊन. अच्छा, दिसतात ते फ्रेंड शब्द बोलायला चालू केलेत भाव्यानी, बोलत आहे, पण काही आहेत जे जास्त नॉलेज असेल त्यांना या गोष्टीबद्दल डॉक्टरांपेक्षा जास्त, म्हणून काही असं कमेंटमध्ये व्यक्त करतात. आय एम कमिंग टू दॅट. आता ते सामान घेऊन येऊ, मग बड्डेला जातील, मग सविस्तरपणे त्या गोष्टीबद्दल बोलू आपण. ओके बघू. हे घेऊन येतो जरा ते जाळी. स्कूटी पावसात भिजून इतकं थंडी पडली आहे, तेव्हा स्टार्ट केली तर काही वेळा स्वतःच बंद पडायला लागली. थोडंसं आता हिला वॉर्मअप करून मग बघा परत बंद पडली. डायरेक्ट पण अशी घेऊन जाणं चांगलं नसतं फ्रेंड्स, बिकॉज त्या मोटरवरती ताण पडतो की ती मोटर थंड झालेली असते आणि आपण एकदमच डायरेक्ट त्याच्यामध्ये ॲक्सिलरेट वगैरे करून मोटरला डायरेक्ट गरम करतो, ते चांगलं नसतं, मध्ये नंतर प्रॉब्लेम होतो. आज तर हा रोड पॅक आहे जो कधी जास्त नसतो. आता इथे ट्रॅफिक असल्यामुळे आज आपल्याला मेन हायवेने लॉंगकटनी जावं लागणार आहे. आता दुसऱ्या रस्त्याने पण निघालोय तर वॉटर टँकर, इथे पण पाठी ट्रॅफिक जमा झालंय पूर्ण. याच ठराविक शॉपमधून फ्रेंड्स पूजाने सांगितलंय गिफ्ट आणायला. पूजाने हाच फोटो पाठवलाय आणि दिस इज इट. 1 सेकंड. हे बघ, हीच आहे ना? गिफ्ट द्यायचे बेटा. अजून याच्यात कोणता कलर आहे? ब्लू कलर. हा रेड आहे, पिंक आहे, बट हाच चांगला. हे अरे कसं रे, थम्स दाखवल्यावरती थम्सअप येते. काय बोलतोय तू? थम्स दाखवल्यावरती थम्सअप येते पुढे. दाखव तेव्हा. चांगला पिक्चर आहे. ठीक आहे, चल ठेवतो मी. अच्छा विक्ट्री. अरे बापरे, कुठून आणले एवढं सगळं? अरे वा पूजा. छोटा हात उजव्या हाताने, दोन्ही हाताने कर. नीट कर. दुर्बीन वाटते, दुर्बीन. पकड. अच्छा लव दाखवल्यावरती पण येतं. छान. ठीक आहे सर. काय लाबू कसं झालं ते लाबू बुडॉल काय म्हणता? बुगूसाठी घेऊ आहे. बेगिंटो एनर्जी पॉप मार्ट ते पण ये. अरे वा, लाबूबूचे छोटे छोटे किचन पण आहे.
तर बाहेर चालू झालाय पाऊस फ्रेंड्स आणि बिग गिफ्ट भिजायची थोडीशी भीती आहे. मग दादा आपल्याला थोडंसं कव्हर करून देतात आहे. 2 मिनिटाचा पाऊस पण सगळं भिजवून टाकतं. नशीब त्या दादांनी आपल्याला पूर्ण पॅक करून दिलं डबल प्लॅस्टिक मध्ये. बुकू झाली आहे नाराज फ्रेंड्स. पूजाने मला सांगितलं ती स्कूटी घेऊन आहे. येताना 190ला पडत होती बट मी नाही घेतली. म्हटलं 2 मिनिटाचं हिला रडणं गप करायला कशाला ना. खरी खेळणे पडलेत खूप, नको ते आवरायला मग हे होतं. पण मी बुग्गूसाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. हा पटकन कपडे हा बुग्गू आता तयार होते म्हणून बुग्गूचा क्लोजअप आपण गिफ्ट आणलंय. त्या अगोदर आता बुग्गू रेडी होते तोपर्यंत मला बोलून घ्यायचं आहे. तुम्हाला फ्रेंड्स ह्या साईडला दिसत असतील ते महाशय ज्यांचं हा भाई आवाज आली आहे. बंद करून टाकू नको, बाहेरच जाऊया आपण 2 मिनिटं. या साईडला तुम्हाला ते महाशय दिसत असतील. त्यांचं मी कदाचित पिक ब्लर पण केलं असेल. आयडेंटिटी नको दाखवायला करून. पण जर कुणी ओळखत असेल ना जवळपास प्लीज कमेंटमध्ये सांगा. काय हे चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत किंवा काय हे डॉक्टर आहेत किंवा ह्यांनी डॉक्टरीचा अभ्यास केलाय किंवा ह्यांना फार एक्सपिरियन्स आहे. ह्यांना 2-3 मुलं बाळ आहेत आणि ह्यांनी सांभाळलेत मुलं बाळ आणि ह्यांना माहिती आहे की बाबा 2-2.5 वर्षाचं बाळ बोलत नाहीये म्हणजे ते या कॅटेगरीमध्ये येतं. दे आर व्हेरी गुड, दे आर व्हेरी स्पेशल म्हणून त्यांना ते वर्ड दिलं गेलंय चाइल्डला. प्रत्येक चाइल्ड, प्रत्येक लहान बाळ स्पेशल असतंच बरोबर. पण यांनी ज्या पद्धतीने तुम्ही कमेंट पण वाचू शकाल असाल त्यांची, ह्याच्या अगोदर पण त्यांनी खूप वेळा कमेंट केली. मला वाटलं हे दादा कोणतरी हुशार म्हणजे खरंच डॉक्टरेट वगैरे किंवा काहीतरी एक्सपिरियन्स वाले आहेत का चाइल्ड बद्दलच. पण नंतर त्यांच्या दुसऱ्या कमेंट बघितल्या तर हे रिलेशनशिप सायकोलॉजिस्ट म्हणजे हे रिलेशनशिप वरती पण यांचे छान छान मत आहेत. घरात कसं वागायचं त्याच्यावरती पण यांचे छान छान मत आहेत. पण यांचे डीपी बघून मला असं ऑब्जेक्टिफाय करायचं मन नाही करत आहे. बट हे जर करतातच आहे एखाद्याला नावं ठेवणं तर मी विचार केला मी जस्ट ह्यांना थोडंसं नाही ह्यांच्यावरती कमेंट पास करणं पण काही चुकीचं नसेल. इफ यू आर रेडी टू थ्रो, तुमचं मन करतंय तुम्ही दुसऱ्याला दगड मारताय तुम्ही उभा राहून तर स्वतः पण दगड खायला तयार आहात छोटासा तरी आपल्याला. बट जरा विचार करून बोला. जा माझ्याबद्दल पूजाबद्दल तुम्ही ह्याच्या अगोदर खूप कमेंट्स केल्यात हेटरेटवाल्या असेल सगळ्या. बट बाळाबद्दल जर तुम्ही काही कमेंट करणार असाल तर जरा विचार करून करा. तुमच्या पण घरी बाळ असेल नसेल येणारा असेल विचार करा जरा त्याच्याबद्दल. कुणी असं सारखं म्हणजे घाणेरड्या कमेंट्स केल्या वगैरे बरेच जण कमेंट्स करतात पूजावरून माझ्यावरून. ठीक आहे मन करतं काय वाटतं चुकीचं दिसल्यासारखं किंवा वाटावं इथे करेक्शन होऊ शकतं तर आपली राय पास करताय. तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करताय रे बाबा तू हायस कोण डिक्लेअर करणार ना माझ्या बाळाला काय आणि तुला काय परवा पडली माझ्या बाळाची. मी आहे ना समर्थ त्याची काळजी घ्यायला. आतापर्यंत घेत आलोय. तू नको टेन्शन घेऊस बाळा. तुझी काय जास्त तुझं काय प्रेम दिसून येते तुझ्या कमेंट्स मधून कधी. ठीक आहे सतत जर ह्याच्या पुढून तुझ्याकडून जर आली बाळाबद्दल काही घाण कमेंट तर एवढं लक्षात ठेव बाळाबद्दल बोलण्या अगोदर थोडी लास्ट ठेव रे. तुझ्या घरी काय प्रॉब्लेम चालू आहेत त्याचं फ्रस्ट्रेशन तू कमेंटमध्ये येऊन काढतोय का तुझ्यासोबत काय घाणेरड्या गोष्टी घडल्यात का आम्ही तुम्हाला शिव्या दिल्यात का बुगूने तुला शिव्या दिल्यात. त्याच्या घरातले जरी ब्लॉग बघत असतील तर प्लीज 2 थोबाटी ठेवून द्या त्याच्या आणि त्याला समजाव की बाबा तुला कुणाच्या बाळाला कसलंच नाव ठेवायची गरज नाहीये. तू कोण नाहीयेस त्याचा. ओके काही वाटतं आपल्याला अजून पण कमेंट्स येतात ताईंकडून आल्यात पुन्हा कोण आलं की बुग्गू हट्टी आहे बुग्गूचा हट्ट कंट्रोल करा तिला ओरडा त्या ठिकाणी. दॅट इज अ काइंड ऑफ सजेशन ते देतात ते तिला सुधारवण्यासाठी. तू बोलतोय माझा बाळ बोलत नाहीये असं नाहीये तसं नाही ते ह्या ह्याच्यात आहे ते त्या ह्याच्यात आहे तुम्हाला वाईट वाटेल. अरे तुला वाईट वाटेल मी तुझ्याबद्दल येणार आहे माझ्या मनात जे 2-3 सेंटेन्स आहे ते जरा विचार करून कमेंट करा. जा असं मोकळं भेटलंय कमेंट करायला सुटसुटीत जागा तर सगळी घाणच नको करत बसू की अरे बाबा तू बुग्गू आताशी 2.5 वर्षाचे 3-3, 4-4, 3.5, 4-4.5 वर्षाची पण पोरं मी बघितलं ज्यांना अजून व्यवस्थित बोलता येत नाही. ती प्रयत्न करते कीवर्ड्स किंवा काय सेंटेन्स इलॅबरेट करण्याचा. ठीक आहे तर तू त्याचं टेन्शन नको घेऊ जरी असेल जरी नसेल तरी. पण मोठ्या माणसांबद्दल बोलायचं तर बोल कोणाला काही फरक नाही पडत आहे. बट लहान बाळाला बुग्गूलाच नाही कोणत्याही लहान बाळाबद्दल तुझ्या मनात जर घाण विचार येतोय तर तू एवढं समजून जा तू खरंच खूप वाईट माणूस आहेस. ठीक आहे बाकी तुला प्रॉब्लेम काय ब्लॉगशी माहित नाही. तू दर टाइमला कमेंट्सवर करत असतोस कमेंट्समध्ये दिसतं तुझ्या ते. बट तू काय वाटत नाही कोणत्या एक्सपर्ट लागून गेलायस. ठीक आहे आता आणि कुणी हे नका बोलू ह्यांना धमकी देतो हे देतो ते देतो. बाबा जर तुम्ही तुम्ही म्हणजे हे लोक असे मोस्टली काय बोलतात फ्रेंड्स की हे लोकांनी आपली लाईफ पब्लिकली शेअर केली आहे मग लोक तर नावं ठेवतीलच ना. रे पण लोक नावं ठेवायलाच आहेत का. कालच्या पण ब्लॉग मध्ये बघितलं बुग्गू तुटलेल्या गिटारचे ते युकेलेलीची तार लावायला बघते मी तो मुवमेंट शेअर करतोय. बट बऱ्याच जणांचं लक्ष पाठी गेलं पूजाने झाडू उचललेलं त्याचं जे एकदम छोट्याशा फ्रेम मध्ये होतं.
कम ऑन यार, म्हणजे ज्याला जे दिसायचं तेच दिसून, म्हणजे आता काय बोलू, राहू द्या. ठीक आहे, तर काय लोकांचं सजेशन असेल पण ते चुकीचं पण वाटत असेल, बट ती गोष्ट इतकी सिरियस आहे. आई त्यांच्या घरात तशाच गोष्टी एकदम टापटीपणे व्हायला पाहिजेत. जरा विचार करून, आपल्याला काय हेटरेट नाही त्या सगळ्या गोष्टींबद्दल, बट हे बाळाबद्दल जो जे काय बोललाय खरं डोक्यात गेली ही गोष्ट. आले रेडी? कुठे जाणार आहे तू? कुठे जाणार आहे? अच्छा, आता हे जे पण होतंय ना ब्लॉग मध्ये, तुम्हाला अगोदर पण मी सांगितलंय अशा लोकांना, फ्रेंड्स प्लीज एक्सक्यूज करा या गोष्टीला. मी फक्त त्यांच्याबद्दल बोलतो जे ठराविक नाही का टार्गेट करून थोडंसं वाईट वाटतं. बट कसं आहे ना की ही गोष्ट ब्लॉगची एक दिवस अगोदर होऊन गेलेली आहे. त्याला नावं ठेवत बसण्यासाठी मी नाही टाकत आहे खरंच ती गोष्ट. हा, ते पण म्हटलं जातं, मगाशी बोलत होतो की यांनी ब्लॉग लाईफ पब्लिकली दाखवली आहे तर लोकांनी नावं ठेवायला यांनी समजून म्हणजे तयार राहायला पाहिजे. हो, तयार आहोत आम्ही त्याच्यासाठी. बट जेव्हा असे लोक कमेंट करतात ना, नेगेटिव्ह कमेंट्स करतात ब्लॉगवरती, मग तुमची ती कमेंट पण पब्लिकलीच असते. तुम्ही एकट्यात येऊन सांगत नाही, तुम्हाला ते दुनियाला दाखवायचे की बाबा हे लोक किती वाईट आहेत. कमेंट त्याच्यासाठी करताना तर तुम्ही इंस्टाग्रामवरती डीएम पर्सनली पण करू शकता, पर्सनली सांगायला हर्ष तुझं इथे चुकतंय. तसे करतात पण काही ताई दादा आपल्याला की दादा हे चुकतंय, दादा ते, दादा हे इम्प्रूव्ह कर. बट दॅट इज कॉल्ड अ प्रॉपर काय बोलतात एक त्यांच्याकडून गायडन्स. ठीक आहे, किंवा ते सांगतात बाबा इथे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. हे कमेंट मधून असं सगळ्यांना गिनती करून दाखवायचं, लोकांना तुम्ही हे दाखवताय का, तुमच्या घरातल्या लोकांनी हे बघायचं. लोकांची परवा तुम्ही नका करू, ती जिथे जागती ऑडियन्स आहे ते ठरवतील काय करायचंय. आता मी येतो स्कूटीवरून, ओके, येता बाजूनी रिक्षा गेली जोरात फास्ट मध्ये, जे की रिक्षाला दिसत होतं खड्ड्यात पाणी विणे उडलं थोडंसं बघा, टी शर्ट वरती ह्या साईडला, परत पॅन्ट वरती हे बघा दिसतंय थोडंसं पाणी विणी उडलंय. पण ह्याचा अर्थ असा नाही ना की यार तो रिक्षावाला बोलेल अरे तू रोडवरतीच का चालतोय, मग सरक इथून, पाणी उडणार ते माहितीच आहे. मला पण माझं काम आहे तर मी रोडवरून जाणार, पाणी उडणार ते माहिती आहे, ऍक्सेप्टेबल आहे. पण तो प्रॉब्लेम होतोय म्हणून मी ते स्कूटी रोडवरती काढणं बंद तर नाही करून देणार. ही तशीच गोष्ट आहे. मी करतोय ब्लॉग, ऑफकोर्स कोण नावं ठेवेल, कोण करेक्शन सांगेल, काय करेल. करेक्शन मध्ये एकदम वेगळी बात आहे फ्रेंड्स. मी फक्त नेगेटिव्ह बोलणाऱ्यांच्याबद्दल बोलतोय, ठीक आहे ना. तर मला माहिती आहे खूप छान ताई दादा जे खरंच जेन्युइनली मला सांगतो की बाबा इथे चुकतंय किंवा इथे तुला सुधारण्याची गरज आहे. बट हे मी फक्त हेटर्स लोकांसाठी बोलतोय फ्रेंड्स. हा मला तो टर्म मेन्शन करावा असं वाटतोय आता, कारण की मी ते बघतो ह्या लोकांचे कमेंट्स सतत तेच असतं. ते व्लॉग मध्ये फक्त कमी धुंडायला येतात. पण हा, आता रिक्षा चालली आहे बाजूनी, तर ऑफकोर्स ते रिक्षावाल्याला मी जर बोललो अरे पाणी उडलंय तू बघून तरी चाल, रिक्षावाला मला बोलेल अरे उडला पाणी आता काय करू, त्याला पण जायचंय, पाणी उडलं, रिक्षा पावसाळ्यात बाहेर निघला, खड्ड्यात पाणी, आता पाणी उडणारच. बट हो, त्या रिक्षावाल्याच्या पण हातात आहे की बाबा खड्डा दिसतोय, पाणी भरलेला, बाजूनी कोण चाललंय, तर मी माझी गाडी थोडी कंट्रोल करू म्हणजे त्याच्या अंगावरती काय उडणार नाही, त्याला त्रास नको. तसंच जर तुम्हाला इतकंच हेटरेट आहे तर जरा मन कंट्रोल करा आणि सोडून द्या ना. तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये पण काहीतरी नावं ठेवायला रिझन भेटेल, परवाच्या व्लॉग मध्ये पण काहीतरी नावं ठेवायला रिझन भेटेल. 10 व्लॉग मधून 1 व्लॉग निवडा आणि त्याची भरभरून बुराई करा. म्हणजे कसं मला पण, कारण की फरक पडायला बंद झालाय की यार आज पण केलं तरी बुराई करतात ते, उद्या पण परवा पण. गेले 1.5 वर्ष मी ब्लॉगिंग करतो, 1 वर्ष, सतत त्या कमेंट्स, वाईट कमेंट्स येतातच. तर मला असं झालंय चल उद्या पण येईल, परवा पण येईल, मग काय म्हणजे चालेल, बोलतात ते. बट ह्यानी होतंय कसं की तुम्हाला जेव्हा कोणी आपले जेन्युइन आपले पॉझिटिव्ह कमेंट्स करणारे पब्लिक, जेव्हा आपली फॅमिली जेव्हा तुम्हाला रिप्लाय करते ना, तेव्हा तुम्ही त्यांना नका बोलू की तुम्ही का मध्ये नाक खुपसताय. ठीक आहे, ते पण तुम्हाला उत्तर देऊ शकता, कारण की तुमची कमेंट पण पब्लिकली व्हिजिबल आहे, तर ते वाचू शकतात. तर त्यांना पण काय वाईट वाटलं तुमच्या कमेंट बद्दल तर ते पण तुम्हाला रिप्लाय करतात. तर त्या रिप्लाय समजून घेण्यासाठी पण तुम्ही थोडीशी ताकद ठेवा. ओके, निगेटिव्ह कमेंटर्स, दिस इज ओनली फॉर यू, दिस वॉज ओनली फॉर यू. आणि बाळा तू भाऊ जरा विचार करून लहान बाळांबद्दल बोला. तू कोण शाना नाही लागून गेलायस. ठीक आहे, माझं बाळ आहे, जसं काय माझं बाळ आहे ते मी माझं बघेल, तू बोलायची गरज नाही. ठीक आहे, डॉक्टर असतास तर तुझ्या क्लिनिकमध्ये येऊन तुझ्यासोबत बोलणं असतं, त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट आहे का बघितली असते. इव्हन व्ह्युअर जरी असतास ना तर तुझ्या प्रिव्हियस कमेंट्स जेवढ्या पण केल्यास एकही चांगली नाहीये, हमेशा घाणेरडं बोलणार आहेस तू. चल आता टीव्हीचा आवाज करू लो. आणि बुग्गूसाठी मी जे छोटस आता गाला शिवा कमेंट्स मध्ये, मला रिमोट पडला माझ्याकडून एवढं बोलल्यानंतर. बुग्गूसाठी मी एक छोटस गिफ्ट आणलंय. पूजा बघायचंय का काय? आता दाखवू बेबी, ते बुग्गू ते बेबी नंगू पुंगू आहे, त्याला बाजूला ठेव. कमेंट्स बंद होतात बेटा असं बाळ दाखवल्यावरती.
कपडे घालू राहू दे. काढू पूजा बुग्गूचा गिफ्ट. तू पण ये साईडला, तू पण खुश होशील छोटस. अरे नको, अरे तू तर अशीच छान दिसते, तुला कानातले घालायची काय जरूरत आहे रे? हा माझ्यासाठी मी घालते. आईला तुला कुठून रे काय पण होते गाड्यावरती? आता हे लाल कशाने झालंय काय माहित, तू मारलंस. एवढा टाइम आहे का पूजा मला मारामारी करायला तुझ्यासोबत? दुपारी थोडस भांडण झालं आमचं, थोडस तुझ्या फोनवरती होती. चावी कसली? अरे वरती ठेवून देतो, सॉरी. 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. हा येतो आलो येते. चल काल बर्थडे स्टार्ट केला. हा थांबली आहे ना. असं बघू नको वाकून काय गिफ्ट देते. बघू काय गिफ्ट. वाव, लाबूबू बुग्गूच्या लाबू ते वरती आपण बघू, तुझ्या स्कूल बॅगला लावूया. हा लावायचं म्हणून बॅगच्या कलरच आणले. लाबूबू आणलाय, छोटासा लाबूबू. तुला आवडला? अरे तू एक यांशला दे. त्याला काय बोलणार तू? कियांशला कसं बोलणार? प्रॅक्टिस कर माझ्यासोबत. कियांशला कसं विश करणार हॅपी बर्थडे? कियांश सोबत प्रॅक्टिस करतोय हॅपी बर्थडे. प्रॅक्टिस कालपासून करायचं होतं ना. चल हॅपी बर्थडे असं बोलशील? चल ये. एन्जॉय केलं बेटी बर्थडे. बाय. पाणी हो या. चल बाय बेटी. एन्जॉय. बाय बेटा. तुझा फोन घेतलाय का? हा बाय बेटा. बाय बाय. बघा बुग्गूच्या बॅग साठी आपण असं काय घेतलंय छानपैकी. हे छोटस छान दिसेल बॅगला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू डिअर कियान. हॅपी बर्थडे. जाऊ दे शाबास. आता बाकीचं आम्ही कट काढतो जोरात. वाव, थँक्यू. कट केला. पूजा तू जिजा अकाउंटचा डीपी चेंज केला का? तसं ठीक आहे, पण तूच केला ना? अच्छा ठीक आहे, मला वाटलं बाबा कसं चेंज झालं. ठीक आहे. जिजा अकाउंट पूजाचं आहे फ्रेंड्स. ऍक्च्युली लग्नानंतर मी तिचं नाव ठेवलेलं ते, म्हणून ते त्या नावाने चालू केलं. बट डॉक्युमेंट्स वरती सगळं चेंज करणं आणि मग नंतर मला अक्कल पेटली बाबा की आई वडिलांनी नाव ठेवलेलं, मी का बदलू? मी कोण आहे? म्हणजे मी का बदलायचं ना? तिला इच्छा असेल तर ठीक आहे, बट नको राहू द्या, तो टॉपिक वेगळा आहे. तेच नाव ठेवलं आपण पूजा. मध्ये जिजा अकाउंट वरती ठेवलेलं तेच आहे. त्याच्यावरती तिचा फोटो असायला पाहिजे. युट्यूब वरती पण मला ही जी ग्रोथ भेटली थोडीफार ती पूजामुळेच आहे. होय. थँक्यू बोल. काकीला थँक्यू बोल. हे घे तू देऊन टाक. बाबाला दे हात द्यायला, दे ह्याला भाव्याला दे. भाव्याला. दे तोंड घे. शाबास. घे ओपन कर. सांभाळा आता, उद्या पायऱ्या जाईल मात्र काल ते सरळ तू भिजली पावसात? काय केलं तुम्ही बर्थडेला? तुझी नाही वाट बघत होती हर्ष. अरे यार, पाणी पूजा आत्ता गेलं, जसं पूर्ण भरलं आणि तिथं कपडा पिळून आत्ताच ठेवलाय जस्ट. ठीक आहे. का तुम्ही जेवून आले? हो. चिकन श्रावण. काय कोण कमेंट करत असेल चाइल्डिश उरली? भाव्याची बॅग भिजली तर तू पण बॅग घेतल्यावरती भिजणार. स्टॉप बिहेविंग चाइल्डिश. आय लाईक टू बिहेव चाइल्डिश विथ माय चाइल्ड अँड आय डोंट थिंक एनीवन शुड हॅव प्रॉब्लेम विथ दॅट. ओके, इट्स माय चाइल्ड. आय विल बिहेव हावेवर आय वॉन्ट विथ. मी रॉंग तर नाही वागत ना काय? एक सेकंड थांब. प्रॉब्लेम पूर्ण ब्लॉग मध्ये क्रिटिसाइज करणाऱ्या गोष्टींना का हे असं आहे? म्हणजे क्रिटिसाइज करायला अपॉइंट केलंय कोणी?
दोन पियालेस तू, बस झाली. ती नाही का पियायच्या? ती नाही प्यायची, 2 पियालेस ऑलरेडी तू फ्रुटी. नाही ए कोल्ड्रिंक नाही भेटणार. 2 ऑलरेडी तिथे बसल्या बसल्या पियाले माझ्या नकळत. हा आता तू फक्त खोक. आणि ही पोरगी काल भिजली पावसात, तेही मी बोललेलो ऑलरेडी की हिला मी शाळेतून आणताना सॅटर्डे संडे तर युनिफॉर्म नाही लागणार, तर थोडासा युनिफॉर्म भिजला. एकदम धोधो पाऊस नव्हता, हलका फुलका पाऊस होता, म्हणून म्हटलं थोडं भिजवत नेऊ, तिला पण बरं वाटेल. मला आवड आहे निसर्गात, म्हणजे ह्या सगळ्या जे निसर्गाची देण आहे ना, पाऊस, ऊन, थंडी, ह्या गोष्टी एन्जॉय करायचा. ठीक आहे, तर मी तिला बस ते थोडं तिला पण सवय लावतो, तिला नाजूक नाही बनवायचं मला, म्हणून भिज पावसात. ती भिजू शकते आता पावसात, तिला लगेच काय नाही होत. पण याचा अर्थ असा नाही की ती पावसात भिजली किंवा असं नॉर्मल जरी असली तरी तिने हे कोल्ड्रिंक केलं पाहिजे. टक्करला हे तुझं लाबूबू कुठे आहे? काय बोलतात त्याला? काय? आता मी तिला थांबवते आणि तू पिते. नाही मी टेस्ट बघतो. दोघांमधून कोणीही पिऊ नका, हे गप बसायचा. राहू दे. ती रडते हसते. एक सिप पी आणि दे लगेच. नाही नको राहू दे. हे रिअल ज्यूस आहे फ्रेंड्स, कोल्ड्रिंक नाहीये. रिअल ज्यूस आहे, पिऊ दे. नको रे याला. तू तर एक अजीब अजीबच आहेस. अरे बापरे, लुक देणार आहे मला. तुला तात देऊ का मग मी तात? चला तर असं होतं फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इथेच पूर्ण करू. इतका वेळ दिला तुम्ही तुमचा, त्यासाठी मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण. मग पूजा सगळं केलंय, भांडे पण धुवून टाकलेत. बघ काय बाकी आहे का? भांडी तशीच आहेत. कुठे आहेत? हे काय माझ्या डोळ्याने दिसतात मला भांडी तशीच. आता राहू दे. मग आता मी काय बोलू, तुम्ही करू शकता कमेंट्स. राहू दे, आमच्याकडूनच चुकतंय. भेटूया उद्या आपण नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बघू बाय करी फ्रेंड्सला. बायला फ्रेंड्सला बाय नाही करणार तू आज? पूजा तू कर बरं. बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. फ्रेंड्सला बोल. फ्रेंड्स बोल. थांब मी बोलतो तसं बोल. ब्लॉग सिरियस घेऊ नका. हा फक्त एंटरटेनमेंट पर्पस ने बघा. थँक्यू. आभारी आहे. अरे पूजा याला साखळी लावली का तू? मला साखळीने बांधूनच तेवढं काफी नाहीये का? जाऊन आहे ना तो म्हणून. रात्रीचे 12:51 होतात. ते असे धाड 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 फटाकडे फुटतात बाहेर.